नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. आकांक्षाच्या लग्नाची बोलणी सुरू झालेली असते आणि त्या बोलणीमध्ये मनोज हा आलेला असतो, दारू पिऊन आलेला असतो आणि तो फारच गोंधळ घालत असतो आणि तो बोलत असतो सार्थकला की तुझ्या घराचं किती भाडं झालंय सांग, मी तुझं घर आताच तुझ्या ताब्यात देतो आणि मला नकोय तिथे, मी तिथं राहणार देखील नाही आणि माझ्यावरती उपकार करतोस काय मला नोकरी देऊन. आणि आता मनोज मात्र फारच धिंगाणा घालत असतो. तो दारू पिऊन आलेला असल्यामुळे सार्थकला वाटेल ते बोलत असतो आणि याच गोष्टीचा केदारे फायदा घेतो आणि केदारे मुद्दामच मनोजला चिडून देण्यासाठी सिक्युरिटीला बोलवतो आणि म्हणतो या झिंगूरला घराच्या बाहेर काढा रे. आणि मग मात्र मनोज फारच रागवतो आणि मनोज आता जास्तच कल्ला घालायला लागतो. आता हा प्रकार मनोजचा चाललेला असतो. तेवढ्यातच त्याला घेण्यासाठी आनंदीच्या घरचे सर्वच जण आलेले असतात. मालती देखील आलेली असते, अण्णा देखील आलेले असतात. कसं तरी ते मनोजला बाहेर घेऊन जातात. आता मात्र सार्थकच्या घरामध्ये एक गोंधळ झालेला असतो. आनंदीला फारच वाईट वाटत असतं. सार्थकला देखील कळत नसतं की आता हे कसं हँडल करावं. कसं तरी करून मनोजला घराच्या बाहेर घेऊन आलेली असते. मनोज मात्र काही ऐकत नसतो. मनोज म्हणत असतो की लीना सोड मला, तू माझी बायको आहे, माझं ऐकायचं तू सर्व काही. तेव्हा लीना म्हणत असते की तुम्ही शुद्धीवर नाही आहात, तुम्ही आता घरी चला पहिल्यांदा. तेव्हा मनोज म्हणत असतो की मी आता शुद्धीवर आलोय, आता मी त्याच्या तोंडावरती ते घर फेकून मारणार आहे. तेवढ्यातच तिथे अण्णा येतात आणि सनकन मनोजच्या कानाखाली ठेवून देतात आणि म्हणतात की मनोज तू आता घरी चल, तू मला लाज वाटते तुला मुलगा म्हणून घ्यायला. आता इकडे घरामध्ये मात्र सार्थकला फारच वाईट वाटत असतं आणि प्रथमेशची आई आता म्हणत असते की बरं झालं आम्हाला आताच समजलं, आम्हाला तुमच्या घराशी अजिबात संबंध जोडायचा नाहीये, हे कसलं आहे तुमचं घर आणि किती प्रॉब्लेम आहे आणि ही मुलगी डिवोर्सी आहे ना, आम्हाला समजलंच होतं बाहेरून. आता आनंदीला वाटेल ते प्रथमेशची आई बोलत असते आणि खूपच जास्त तिला अपमानित करत असते. ती म्हणत असते मला माहिती ही मुलगी कशी घुसली या घरामध्ये, आधी ऑफिसमध्ये होती आणि नंतरून श्रीमंतीवर ते डल्ला मारण्यासाठी घुसली नाही घरामध्ये. आता मात्र सार्थकला देखील वाईट वाटत असतं. सार्थक म्हणत असतो की काय बोलताय हे. तेव्हा मात्र आनंदी सार्थकला गप्प करते आणि म्हणते की बोलू द्या त्यांना, त्यांचं बरोबर आहे. आनंदी आता आलेल्या पाहुण्यांची मनापासून माफी मागत असते, त्यांच्या पुढे हात देखील जोडत असते. प्रथमेशची आई मात्र सुनवायला काही कमी करत नाही. प्रथमेशचे वडील देखील सुनवायला सुरुवात करतात की म्हणतात की तुम्ही रजिस्टर लग्न केलंय म्हणता, अहो आम्हाला माहिती आहे ना तुम्ही घरगुती लग्न केलं आणि आता आम्हाला सांगताय की रजिस्टर केलं म्हणून. असं सर्व काही प्रथमेशचे वडील आता त्यांना सगळ्यांना ऐकवत असतात. तेव्हा आता ते सर्वजण म्हणत असतात की आम्हाला तुमच्या घराशी अजिबात संबंध जोडायचा नाहीये. सुधा देखील म्हणत असते अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मात्र प्रथमेशची आई काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आता सुधाला देखील फारच वाईट वाटत असतं. तेव्हा मात्र वृंदा मात्र म्हणत असते की आहेच ही पोरगी तशी, तुमचा काही दोष नाही याच्यामध्ये. वृंदा आणखीनच आगीत तेल ओतायचं काम करतच असते. आता मात्र आनंदी आलेल्या पाहुण्यांचे हात जोडून माफी मागण्याचा प्रयत्न देखील करत असते. ती म्हणत असते की मी तुमच्या पाया पडते, परंतु हे ठरलेलं लग्न तुम्ही तोडू नका. तेव्हा मात्र प्रथमेशची आई काही बोलणारच. तेवढ्यातच आकांक्षा म्हणते वहिनी तू अजिबात यांच्या समोर हात जोडू नको, असल्या माणसांशी मलाच नाही संबंध जोडायचा. यांनी जर सगळी माहिती काढलीच होती बाहेरून, यांना सगळं माहितीच होतं, तर कशाला आले इथे आमची परीक्षा घ्यायला, आम्ही खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे बघायला. आणि हो तू जे काही केले ते आतापर्यंत चांगलंच केलंय आणि तुझ्या भावाने केलेली चूक ही तुझी चूक कशी असू शकते, त्याच्यामध्ये तुझा काय दोष आणि याच्यावरून हे कसं काय जज करणार तुला. आणि आता आपल्याला ते असं म्हणताय की तुमच्याशी संबंध जोडायला आम्हाला लाज वाटते आणि रेप्युटेशन काय राहणार आमची ना, तर ठीक आहे नका जोडू आमच्याशी संबंध. सुधा म्हणत असते की तू गप्प बस आकांक्षा, जी लहान आहे हो तिच्यावरती लक्ष नका देऊ असं सुधा म्हणत असते. परंतु प्रथमेशचे वडील आणि आई म्हणत असते की कसं लक्ष नका देऊ, किती पुढे बोलते ही पोरगी, किती आगाऊ आहे, आम्हाला अजिबात नको असली सून. प्रथमेशची आई म्हणते की आम्हाला एवढं सगळं माहित असून देखील आम्ही तुमची पोरगी पदरात घ्यायला तयार होतो. तेव्हा आकांक्षा म्हणते मी काय रस्त्यावरती टाकलेली नाहीये, राज्याध्यक्षांची मुलगी आहे मी, तुम्ही असं काय बोलता. तेव्हा प्रथमेशची आई देखील म्हणत असते की किती उद्धट आहे तुमची मुलगी. तेव्हा आकांक्षा म्हणते की आमच्यावरती चांगले संस्कार आहेत म्हणूनच तुमचं सर्व बोलणं हे नम्रपणे ऐकून घेतलं, परंतु यापुढे जर तुम्ही माझ्या वहिनीबद्दल किंवा आमच्या घरच्यांबद्दल एकही वाईट शब्द काढला तर. तेव्हा सुधा आकांक्षाला ओरडते, म्हणते आकांक्षा एकही शब्द काढू नको आता तुझ्या तोंडातून. सुधा म्हणते अगं काय बोलतेस आकांक्षा तू हे. तेव्हा आकांक्षा म्हणते की मला जर हे ह्या पद्धतीने जज करणार असतील तर मला नाही व्हायचं यांच्या घरातली सून. आई मी कसं लग्न करू या माणसाशी. अगं त्याच्या घरातले वाटेल ते बोलताय आणि तो मुकाट्याने ऐकून घेतोय सगळं काही, यावरती तो त्याचं काही मतच व्यक्त करत नाहीये. मला अशा माणसाशी लग्नच करायचं नाहीये. सार्थकला देखील खूपच वाईट वाटत असतं. तो देखील मान खाली घालून उभाच असतो आणि आनंदीला देखील फार वाईट वाटत असतं. आकांक्षा म्हणत असते की मला माझ्या सार्थक दादासारखा नवरा हवाय, तो आपल्या बायकोशी ठामपणे उभा राहील. आकांक्षा म्हणते की तुम्ही निघा आता इथून. प्रथमेशची आई म्हणते की बघा घ्या आता आमचा आता असा अपमान, आता हा आपण बघण्यासाठी आलो होतो का मी इथे. आणि मग ते तिथून निघून जातात. सुधा मात्र त्यांच्या मागे मागे जात असते, म्हणत असते की अहो ती लहान आहे, नका तुम्ही तिचं मनावरती घेऊ. आता दुसरीकडे इकडे मनोज देखील घरी आलेला. मनोज हा दारू पिल्यामुळे काहीच्या काही देखील बोलत असतो. लीना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो घरामध्ये देखील धिंगाणा घालत असतो. तो म्हणत असतो मला या घरामध्ये अजिबात राहायचं नाहीये, आताच्या आता सगळं सामान पॅक करा आणि आता इथून निघा
तुम्ही इथून. लीना म्हणत असते तुम्ही जरा डोक्याचा तरी वापर करा, काय बोलताय, काय करताय याचा तरी भान आहे का तुम्हाला. मात्र मनोज आता लीनावरतीच हात उचलत असतो. मनोज म्हणत असतो की आनंदी काय समजते स्वतःला, तिचा बाप आहे तिला सांभाळायला समर्थ अजून, मी निघतो या घरातून बाहेर सानूला घेऊन. आणि आता मात्र अण्णांनी चांगलं कान पटवलेलं असतं मनोजला, तरी देखील मनोज काय सुधरत नसतो. मनोजला कान फोडल्यानंतर देखील मनोज मात्र त्याचा माज काय सोडत नसतो आणि तो खूपच जास्त धिंगाणा घालत असतो. लीना आता मनोजला अडवत असते आणि तो लीनावरतीच हात उचलतो तेव्हा मालतीमध्ये येते आणि अण्णा देखील त्याला रोखतात आणि म्हणतात एवढंच बघायचं राहिलं होतं. आता मालती मात्र फारच जास्त दुखावलेली असते आणि ती आता रडायला सुरुवात करते. आता मात्र मालती मनोजला समजावून सांगत असते. मनोज आता रडायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की मला या घरामध्ये नाही राहायचंय, मला इथं काही सुधरत देखील नाही आणि मला या घरामध्ये श्वास देखील घेता येत नाही, मी आता फार वेड्यासारखा वागायला लागलोय आई. तेव्हा मालती म्हणते की तुला या घरामध्ये नाही राहायचंय ना, आपण नाही राहणार या घरामध्ये, आपण या घरातून बाहेर निघणार आहोत. फक्त मला एका गोष्टीचं प्रॉमिस कर की तू आता अजिबात काही वाईट वागणार नाही आणि आपल्या घराचं नाव खराब होईल असं एकही कृत्य करणार नाही. आता इकडे दुसरीकडे सुद्धा रडत असते आणि आकांक्षा तिच्या जवळ येते आणि म्हणते अगं आई तू रडतेस कशाला, अगं आपल्याला अशा लोकांसोबत संबंध जोडायचाच नाहीये. तेव्हा सुद्धा कसलाही विचार न करता आकांक्षाच्या कानाखाली ठेवून देते. सुद्धा आता तिथूनच रागाने निघालेली असते. तिला वाटेतच आनंदी अडवते आणि आनंदीला ती काही थांबत नसते, परंतु आनंदी म्हणत असते की मी तुमची माफी मागते आणि मी हे लग्न तुटू देणार नाही, मी त्यांची हो तर माफी मागते. तेव्हा सुद्धा मात्र कसलाही विचार न करता आनंदीच्या कानाखाली ठेवून देते. आता ही गोष्ट केदारने मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेली असते. सुद्धा म्हणत असते की काय ग तू म्हणे घर जोडायला आली, तू तर आमच्या घराला उद्ध्वस्त करून ठेवलंय. आनंदी आता काहीतरी बोलायला जाणार तेव्हा सुद्धा तिला म्हणते तू गप्प बस आणि चालती हो माझ्या डोळ्यासमोरून इथून. सार्थक देखील मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सुद्धा त्याला म्हणते की गप्प बस रे तू काहीच बोलू नको आता. आणि सुद्धा आता तिथून निघून जाते आणि आनंदी देखील तिथून आता निघालेली असते. आनंदी इकडे येत असताना मनामध्ये विचार करत असते आणि तिला सगळं काही आठवत असतं की मनोज कशा प्रकारे वागलेला असतो, त्यांनी दारू पिऊन कशा प्रकारे धिंगाणा घातलेला असतो, त्याला सर्व काही आठवत असतं आणि ती खूपच विचार करत असते. तिला काय करावं काय नाही हे कळतच नसतं. आता आनंदी इकडे आलेली असते आणि ती देवाची मूर्ती हातात घेऊन म्हणत असते की देवा अजून किती परीक्षा बघणार आहेस रे माझी, मी हे घर जोडायला आले आणि ते सगळं तुटतच चाललंय रे, मला काही कळतच नाही, माझी अवस्था देखील पुन्हा पहिल्यासारखीच झालीये. आता सार्थक मागून आलेला असतो आणि तिचं हे बोलणं सार्थकने ऐकलेलं असतं. आनंदी वळून जेव्हा मागे बघते तेव्हा तिला सार्थक दिसतो आणि ती सार्थक बघून खूपच भावूक झालेली असते. तिला देखील खूप वाईट वाटत असतं आणि सार्थकला देखील खूप वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे न्यूजपेपर दाखवत वृंदाला आणि शलाकाला सांगत असतो की सुनेवरती अत्याचार करणाऱ्या सासूला जेलमध्ये नेलं आणि आता तो या गोष्टीचा फायदा घेतच तो व्हिडिओ एका आयोगाला पाठवतो आणि तिथून काही महिला आता त्यांच्या घरी आलेल्या असतात आणि त्या डायरेक्टली सुधाशी येऊन बोलत असतात. त्या महिला म्हणत असतात की तुमच्या विरोधात आमच्याकडे एक तक्रार आली आहे. केदारने त्याचा डाव खेळलेला असतो आणि वृंदाला देखील आता या गोष्टीचा आनंद होत असतो. सुधाच्या समोर आता आनंदीची पूर्ण इमेज खराब होणार असते. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.